विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. माझ्या JS फिजिक्स या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आपण एक लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे BSc पार्ट फर्स्ट सेमिस्टर सेकंड पेपर नंबर 3 साठी. त्याचं नाव आहे प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आणि त्यामध्ये आपण युनिट नंबर फर्स्ट बघतोय इलास्टिसिटी. ठीक आहे. तर ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये जे की पॉईंट्स आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत. तर आजचा जो व्हिडिओ लेक्चर आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने आणि कन्सेप्च्युअल सुद्धा. तर यामध्ये आपण बघणार आहोत रिलेशनशिप बिटवीन द इलास्टिक कॉन्स्टंट्स. ठीक आहे. खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. जे इलास्टिक कॉन्स्टंट्स आहेत त्यामध्ये काय काय रिलेशन आहे ते आपण पाहणार आहोत. टोटल 4 रिलेशन्स आहेत. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण आज 1 नंबरचं रिलेशन पाहणार आहोत आणि तो खूप इम्पॉर्टंट आहे. तो रिलेशन असा आहे, एक्झाममध्ये तुम्हाला क्वेश्चन अशा पद्धतीने विचारू शकतात, डिड्यूस द रिलेशनशिप बिटवीन वाय के अँड सिग्मा. आता ह्याचं ॲक्च्युअल मिनिंग काय आहे ते मी पॉईंट सुरू केल्यानंतर सांगणार आहे तुम्हाला. किंवा तुम्हाला अशा पद्धतीने सुद्धा विचारू शकतील, शो दॅट y इज इक्वल टू 3k इन ब्रॅकेट 1 मायनस 2 सिग्मा. किंवा ह्याला असं पण लिहू शकतो आपण, k इज इक्वल टू y अपॉन 3 टाइम्स 1 मायनस 2 सिग्मा. ठीक आहे. तर हा रिलेशन खूप इम्पॉर्टंट आहे आणि ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण तो डिराईव्ह करणार आहोत. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा. त्यामध्ये मी तुम्हाला बरेच कन्सेप्ट सांगणार आहे आणि बऱ्याच कन्सेप्ट तुमच्या आज क्लिअर होणार आहेत. त्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा. चला मग सुरू करू. आता एक्झाममध्ये तुम्हाला क्वेश्चन कसं विचारणार, रिलेशनशिप बिटवीन इलास्टिक कॉन्स्टंट्स मध्ये डिड्यूस द रिलेशनशिप बिटवीन वाय के अँड सिग्मा. किंवा प्रूव्ह दॅट k इज इक्वल टू y अपॉन 3 टाइम्स 1 मायनस 2 सिग्मा और y इज इक्वल टू 3k इन ब्रॅकेट 1 मायनस 2 सिग्मा वेअर सिम्बॉल्स हॅव युज्युअल मिनिंग्स. ओके. आता यामध्ये जे सिम्बॉल्स आहेत ना त्याचं काही युज्युअल मिनिंग आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता पहिल्यांदा आपण क्लिअर करून घेऊया की तुम्हाला रिलेशन कशा कशामध्ये काढायचं आहे. वाय के आणि सिग्मामध्ये तुम्हाला रिलेशन काढायचं आहे. आता वाय काय आहे, तर वाय हे आपण वायला यंग्स मॉड्युलस असं म्हणतो. ठीक आहे. के जे आहे त्याला आपण बल्क मॉड्युलस असं म्हणतो आणि सिग्मा जे आहे त्याला आपण पॉइझन्स रेशो म्हणतो. ठीक आहे. तर हे सगळे काय आहेत मुलांना, तर हे इलास्टिक कॉन्स्टंट्स आहेत. तर ह्या इलास्टिक कॉन्स्टंट्समध्ये आपल्याला काय करायचं आहे, रिलेशन डिराईव्ह करायचं आहे. तर पहिलं रिलेशन आपलं वाय के आणि सिग्मा मधलं आहे. आता रिलेशन डिराईव्ह करण्याच्या अगोदर तुम्हाला मी एक कन्सेप्ट सांगणार आहे, त्याच्यावरून बऱ्याच गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. तर ते आपण पाहूया. आता समजा आपल्याकडे एखादा रॉड आहे, समजा जसं की या ठिकाणी एक रिजिड सपोर्ट दिलाय आणि त्या रिजिड सपोर्टवरती एक रॉड आहे, त्याची लेंथ L आहे समजा. ठीक आहे. आणि याची थिकनेस काहीतरी आपल्याला दिलेली आहे. ठीक आहे. थिकनेस आहे समजा याची काहीतरी आपण कन्सिडर करू D इतकी याची थिकनेस आहे. ठीक आहे. याची काहीतरी थिकनेस आहे. आता जर मी डाउनवर्ड डायरेक्शनला फोर्स अप्लाय केला तर काय होईल, याची लेंथ चेंज होणार. ऑब्विसली याची लेंथ इन्क्रीज होणार. बरोबर आहे की नाही. लेंथ काय होणार, इन्क्रीज होणार. आता लेंथ तर इन्क्रीज होत आहे, त्याचबरोबर दुसरी पण एक गोष्ट या ठिकाणी चेंज होत आहे. हे बघा, या ठिकाणी आपण फोर्स अटॅच केला तर ओरिजिनल लेंथ L इतकी होती आणि चेंज इन लेंथ किती आहे, डेल्टा L इतकी आहे समजा. तर लेंथ तर चेंज होत आहे, त्याचबरोबर दुसरी एक क्वांटिटी या ठिकाणी चेंज होत आहे, ती म्हणजे ह्या रॉडची थिकनेस. थिकनेस चेंज होत. बरोबर आहे की नाही. जर त्या आपण एखादा रबर आहे समजा, त्या रबरला आपण असं ताणलं तर त्याची लांबी वाढते, त्याचबरोबर त्याची जी थिकनेस आहे, त्याची जाडी जी आहे ती डिक्रीज झालेली तुम्हाला दिसेल. बरोबर आहे की नाही. ठीक आहे. याच ठिकाणी समजा आपण एखादा क्युबिकल स्ट्रक्चर घेतलं, एक क्यूब घेतला आपण. मी अगोदरच तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करतो, नंतर एक्झाममध्ये काय लिहायचं आहे तुम्हाला ह्या पॉईंटमध्ये ते त्या ठिकाणी आपण थेरीमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे.
आता ह्याच ठिकाणी जर आपण एखादा क्युबिकल स्ट्रक्चर घेतला, कन्सिडर करू की एक असा एक क्युबिकल स्ट्रक्चर आहे, एक क्यूब आहे आपल्याकडे, त्याची लेंथ सेम आहे. या ठिकाणी जरी तुम्हाला दिसत नसेल तर प्रत्येक फेसची, प्रत्येक साईडची जी लेंथ आहे ती इक्वल आहे, लक्षात ठेवा. हे क्युबिकल स्ट्रक्चर आहे आपल्याकडे. आता यामध्ये टोटल क्यूबला 6 फेसेस असतात मुलांना. तर प्रत्येक फेसवरती आपण परपेंडिक्युलर डायरेक्शनने टेन्शन अप्लाय करू शकतो, अशा पद्धतीनं परपेंडिक्युलर डायरेक्शनने. ठीक आहे. आता कन्सिडर करू की ही जी आहे ना ती एक्स ॲक्सिस आहे, ही ॲक्सिस जी आहे ती वाय ॲक्सिस आहे, आणि ही वाली जी ॲक्सिस आहे झेड ॲक्सिस. 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे ॲक्च्युली. आता होते असं पोरांनो, समजा आपण अलॉंग एक्स ॲक्सिस टेन्शन अप्लाय केलो, ह्या डायरेक्शनने आपण टेन्शन अप्लाय केलो, तर काय होईल. आता हा जो फेस आहे इकडचा, हा वाला जो फेस आहे त्याच्यावरती आपण टेन्शन अप्लाय केलं अलॉंग एक्स डायरेक्शन किंवा पॅरलल टू एक्स डायरेक्शन, तर काय होईल. तर एक्स डायरेक्शनला तुम्हाला ह्या बॉक्सची लेंथ वाढलेली दिसेल, बरोबर आहे की नाही, किंवा असं ताणलेलं दिसेल, म्हणजे ह्या ठिकाणी एक्सटेंड झालेलं दिसेल तुम्हाला, बरोबर आहे की नाही. आता याची ओरिजिनल लेंथ गेली इतकी होती, नंतर तो असं पुढं आल्यासारखं तुम्हाला दिसेल, बरोबर आहे की नाही. तर अलॉंग एक्स डायरेक्शनला या ठिकाणी तुम्हाला काय बघायला मिळेल किंवा काय प्रोड्यूस होईल, एक्सटेन्शन प्रोड्यूस होईल. ठीक आहे, हे थेरीमध्ये सगळं आहे, त्या ठिकाणी फक्त समजून घ्या. आपण अलॉंग एक्स ॲक्सिस किंवा पॅरलल टू एक्स ॲक्सिस टेन्शन अप्लाय करत आहोत, तर आपल्याला अलॉंग एक्स डायरेक्शन एक्सटेन्शन प्रोड्यूस झालेलं दिसेल. त्याचबरोबर मुलांनो, आता ज्यावेळेस हा जो बॉक्स आहे किंवा हा क्यूब आहे, जर मी ह्या डायरेक्शनला ताणलं तर अलॉंग वाय ॲक्सिस आणि अलॉंग झेड ॲक्सिस जे आहे ना, किंवा पॅरलल टू वाय ॲक्सिस आणि पॅरलल टू झेड ॲक्सिस जे आहे, तो असं मध्ये सिकुडल्यासारखं दिसेल तुम्हाला, असं कॉम्प्रेस झाल्यासारखं दिसेल, बरोबर आहे की नाही. जसं मी मगाशी तुम्हाला रॉड घेऊन सांगितलं होतं बघा, आपण समजा रिजिड सपोर्ट लावलाय आणि रिजिड सपोर्टला आपण एक रॉड घेतलेला आहे आणि त्याच्या डाऊनवर्ड डायरेक्शनला आपण फोर्स अप्लाय केलं होतं, तर त्या ठिकाणी लेंथ चेंज झालेली दिसली तुम्हाला, आणि त्याचबरोबर त्याची थिकनेस सुद्धा चेंज झाली. त्याच पद्धतीने, त्याचप्रमाणे आपण समजा अलॉंग एक्स डायरेक्शन जर टेन्शन अप्लाय केलं, तर इकडे एक्सटेन्शन प्रोड्यूस होणार, आणि रिमेनिंग ज्या 2 ॲक्सिस आहेत वाय आणि झेड, अलॉंग पॅरलल टू वाय आणि पॅरलल टू झेड ॲक्सिस, ह्या ठिकाणी तो क्यूब जे आहे तो असा एक सिकुडल्यासारखं दिसेल तुम्हाला, म्हणजे त्या ठिकाणी काय झालेलं असेल, कॉम्प्रेशन प्रोड्यूस झालं असेल, कॉम्प्रेशन. जस्ट समजून घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे. सिमिलरली समजा आता मी पॅरलल टू वाय ॲक्सिस टेन्शन अप्लाय केलं, तर काय होईल हो. पॅरलल टू वाय ॲक्सिस टेन्शन अप्लाय केलं तर काय होणार, मला पॅरलल टू वाय ॲक्सिस एक्सटेन्शन प्रोड्यूस झालेलं दिसेल किंवा एक्सटेन्शन प्रोड्यूस होईल, आणि रिमेनिंग 2 ॲक्सिस जे आहेत एक्स आणि झेड, त्या 2 ॲक्सिसवरती काय झालं बघायला मिळेल आपल्याला, कॉम्प्रेशन प्रोड्यूस झालेलं दिसेल, बरोबर आहे की नाही, कॉम्प्रेशन. सिमिलरली मी अलॉंग झेड ॲक्सिस जर टेन्शन अप्लाय केला, अलॉंग झेड ॲक्सिस, तर काय होईल हो, अलॉंग झेड ॲक्सिस एक्सटेन्शन प्रोड्यूस होईल, बरोबर, आणि रिमेनिंग 2 ॲक्सिस कोणत्या आहेत, एक्स आणि वाय, त्या 2 ॲक्सिसवरती काय होणार, कॉम्प्रेशन प्रोड्यूस होईल, बरोबर आहे की नाही. तुम्हाला एवढं जर स्ट्रक्चर आता व्यवस्थित समजलं असेल तर हा पॉईंट तुम्हाला इझिली समजेल. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट आहे हा रिलेशन. तर आपण त्या रिलेशनकडे जाऊया, आणि तुम्हाला तो एक्झाममध्ये आला तर कशा पद्धतीने तो लिहायचं ते मी तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेन. आता हे जे डायग्राम जर तुम्हाला व्यवस्थित समजले असेल तर तुम्हाला आता पॉईंटकडे जाऊ. या ठिकाणी आपण बघा मुलांनो, एक क्युबिकल स्ट्रक्चर घेतलेला आहे. ABCD PQRS नावाचा एक क्यूब आहे. त्याची जी लेंथ आहे ती सेम आहे, इक्वल आहे, सेम आहे. आणि यामध्ये सुद्धा आपण एक्स ॲक्सिस दाखवलेली आहे, वाय ॲक्सिस दाखवलेली आहे, आणि झेड ॲक्सिस पण दाखवलेली आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी 1 बाय 1 आपण एक्झाममध्ये काय लिहायचं ते लिहून वाचत जाऊया आणि एक्सप्लेन करूया. लेट अस कन्सिडर ए क्यूब ABCD PQRS. ओके, हा एक क्यूब आहे, हॅव्हिंग ईच साइड इक्वल टू L. त्या प्रत्येक साईडची जी लेंथ आहे ना ती L इतकी आहे असं म्हटलेलं आहे. पुढे, लेट टेन्शन T अप्लाइड नॉर्मली और परपेंडिकुलर at each of the 6 faces of cube
इन आउटवर्ड डायरेक्शन. म्हणजे आता ह्या क्युबिकल स्ट्रक्चरला 6 फेसेस असतात, बरोबर आहे की नाही. एक ह्या डायरेक्शनला टेन्शन अप्लाय करू शकतो, इकडच्या डायरेक्शनला आउटवर्ड डायरेक्शनने आपलं टेन्शन अप्लाय करायचं. बॅकवर्ड आणि फ्रंट सुद्धा या ठिकाणी 2 फेसेस आहेत, त्याला सुद्धा आपण टेन्शन अशा पद्धतीने अप्लाय करू शकतो. ठीक आहे. आता ह्या फेसला हा कसा आहे हो, नॉर्मल डायरेक्शन, म्हणजे याच्यामध्ये अँगल जो तयार होतोय तो 90 डिग्रीचा, म्हणून त्याला आपण नॉर्मल किंवा परपेंडिक्युलर असं म्हणतो. ठीक आहे. आता कन्सिडर करूया की आपण अलॉंग एक्स ऍक्सिस जर टेन्शन अप्लाय करतो, अलॉंग एक्स ऍक्सिस, मी मगाशी तुम्हाला त्या डायग्राम मध्ये आपण हे केलेलं आहे. अलॉंग एक्स ऍक्सिस जर टेन्शन अप्लाय केलं किंवा पॅरलल टू एक्स ऍक्सिस टेन्शन अप्लाय केलं, तर अलॉंग एक्स ऍक्सिसला आपल्याला एक्सटेन्शन प्रोड्यूस झालेलं दिसेल आणि सिमिलरली वाय आणि झेडला कॉम्प्रेशन प्रोड्यूस झालेलं दिसेल. तेच या ठिकाणी व्यवस्थित मी लिहिलेलं आहे. तर ते बघा कशा पद्धतीनं. हे बघा, फर्स्ट, द टेन्शन टी ऍक्टिंग पॅरलल टू एक्स ऍक्सिस विल प्रोड्यूस एक्सटेन्शन. म्हणजे जर आपण टेन्शन टी पॅरलल टू एक्स ऍक्सिस अप्लाय केलो तर आपल्याला काय मिळेल, काय प्रोड्यूस झालं दिसेल, एक्सटेन्शन. कुठं, पॅरलल टू एक्स ऍक्सिस. आणि रिमेनिंग ज्या 2 ऍक्सिस आहेत त्या 2 ऍक्सिसला आपल्याला काय बघायला मिळेल, कॉम्प्रेशन. अँड कॉम्प्रेशन पॅरलल टू वाय अँड झेड ऍक्सिस. ठीक आहे. आता पुढे बघा, आता आपल्याला एक्सटेन्शन किती मिळालं ते फाइंड आउट करायचं आहे. 1 बाय 1 व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्याचं मी ते कुठून आलेलं आहे त्याचं रिझन मी खाली दिलेलं आहे, काही काळजी करू नका. आता बघा, आपल्याला अलॉंग एक्स ऍक्सिस पॅरलल टू एक्स ऍक्सिस एक्सटेन्शन किती मिळालं ते बघा. देअरफॉर एक्सटेन्शन पॅरलल टू एक्स ऍक्सिस इज इक्वल टू लॉन्जिट्युडनल स्ट्रेन इंटू ओरिजिनल लेंथ. आता हा फॉर्म्युला आला कुठून ते आपण पाहूया. तुम्हाला माहिती आहे मुलांना, लॉन्जिट्युडनल स्ट्रेनचा फॉर्म्युला काय आहे, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ, बरोबर आहे की नाही. आता आपण पॅरलल टू एक्स ऍक्सिस या ठिकाणी काय करत आहोत, ह्या बॉक्सला टेन्शन अप्लाय करत आहोत किंवा ह्या क्युबिकल स्ट्रक्चरला टेन्शन अप्लाय करतोय. तर अलॉंग एक्स ऍक्सिस काय मिळते आपल्याला, एक्सटेन्शन मिळते, म्हणजे लेंथ चेंज होते ना. तर या ठिकाणी बघा, लॉन्जिट्युडनल स्ट्रेन बरोबर चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. आपण चेंज इन लेंथलाच एक्सटेन्शन म्हणू शकतो. तर मला एक्सटेन्शन फाइंड आउट करायचं असेल तर एक्सटेन्शन ह्याच ठिकाणी ठेवूया आपण, एक्सटेन्शन इथेच राहू देऊया. ह्या ओरिजिनल लेंथला जर मी इकडे घेऊन गेलो तर आपल्याला नवीन फॉर्म्युला काय मिळेल हो, एक्सटेन्शन इज इक्वल टू लॉन्जिट्युडनल स्ट्रेन इंटू ओरिजिनल लेंथ, बरोबर आहे की नाही. तर हे बघा, आपण ह्या ठिकाणी हाच फॉर्म्युला लिहिलेला आहे, एक्सटेन्शन पॅरलल टू एक्स ऍक्सिस इज इक्वल टू लॉन्जिट्युडनल स्ट्रेन इंटू ओरिजिनल लेंथ. ठीक आहे. ओके, पुढे आता बघा, तर एक्सटेन्शन पॅरलल टू एक्स ऍक्सिस इज इक्वल टू, याला मी असं लिहू शकतो का बघा, ह्या फॉर्म्युलाला इक्वेशन नंबर 1 जे आहे ना त्याला मी असं लिहू शकतो का बघा, लॉन्जिट्युडनल स्ट्रेनला मी ह्या फॉर्म्युलाने रिप्लेस करणार आहे. काय तर बघूया आपण. हे बघा, लॉन्जिट्युडनल स्ट्रेनला मी ह्या फॉर्म्युलाने रिप्लेस करणार आहे. लॉन्जिट्युडनल स्ट्रेस अपॉन यंग्स मॉड्युलस इनटू ओरिजिनल लेंथ. हे बघा, या ठिकाणी लॉन्जिट्युडनल स्ट्रेनला मी काय रिप्लेस केले, लॉन्जिट्युडनल स्ट्रेस अपॉन यंग्स मॉड्युलस इनटू ओरिजिनल लेंथला ओरिजिनल लेंथ. आता हे कुठून आलं बघूया आपण. तर ह्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे बेसिक फॉर्म्युला, यंग्स मॉड्युलस बरोबर काय असते बाबा, लॉन्जिट्युडनल स्ट्रेस अपॉन लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. तर आपल्याला काय पाहिजे, लॉन्जिट्युडनल स्ट्रेन पाहिजे. ह्या लॉन्जिट्युडनल स्ट्रेनला इकडे घेऊन चला आणि हे यंग्स मॉड्युलस ह्याच्या खाली डिनॉमिनेटरला येईल. तर यंग्स लॉन्जिट्युडनल स्ट्रेन बरोबर काय येणार फॉर्म्युला, लॉन्जिट्युडनल स्ट्रेस अपॉन यंग्स मॉड्युलस. तर या ठिकाणी तेच लिहिलंय ना मी, बरोबर आहे की नाही, लॉन्जिट्युडनल स्ट्रेस अपॉन यंग्स मॉड्युलस इनटू ओरिजिनल लेंथ. ठीक आहे. पुढे आता बघा, एक्सटेन्शन पॅरलल टू एक्स ऍक्सिस आपल्याला किती मिळालं, इज इक्वल टू, हे लॉन्जिट्युडनल स्ट्रेस म्हणजेच काय मुलांनो, टेन्शन, बरोबर आहे की नाही. हा जो टेन्शन आपण या ठिकाणी अप्लाय केलेला आहे तो टेन्शन. आता हे ऍक्च्युली एक प्रकारचं स्ट्रेस आहे. तर स्ट्रेसला आपण कशाने शो केलेलं आहे, कॅपिटल टी ने. तर या ठिकाणी बघा, लॉन्जिट्युडनल स्ट्रेस इज इक्वल टू कॅपिटल टी, म्हणजे या ठिकाणी टी डिवायडेड बाय यंग्स मॉड्युलस. यंग्स मॉड्युलसला कशाने आपण रिप्रेझेंट करतो, कॅपिटल वाय ने, इनटू त्या क्युबिकल स्ट्रक्चरची ओरिजिनल लेंथ किती आहे, स्मॉल एल. तर आपल्याला एक्सटेन्शन मिळालं पॅरलल टू एक्स ऍक्सिस
टी अपॉन वाय इंटू यल इतका, बरोबर आहे की नाही. ह्याला इक्वेशन नंबर 2 देऊन टाकू. व्यवस्थित स्टेप बाय स्टेप समजून घ्या, खूप इझी आणि इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा. नेक्स्ट, त्याचबरोबर आपण पॅरलल टू एक्स ॲक्सिस ज्यावेळेस ह्याला ताणतोय बघा किंवा टेन्शन अप्लाय करतोय, इकडे एक्सटेन्शन प्रोड्यूस होतोय, परंतु अलॉंग वाय आणि अलॉंग झेड डायरेक्शनला कॉम्प्रेशन होते, बरोबर आहे की नाही. तर तो किती कॉम्प्रेशन मिळाला आपल्याला ते पण आपण या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. बघा आता आपण पहिल्यांदा वाय ॲक्सिसला कॉम्प्रेशन किती झालं ते बघूया. नाव कॉम्प्रेशन पॅरलल टू वाय ॲक्सिस इज इक्वल टू, आता ह्याचा एक फॉर्म्युला ही कुठून आला मी त्याचं रिझन सांगू तुम्हाला, डोंट वरी. तर कॉम्प्रेशन किती मिळालं आपल्याला, लॅटरल स्ट्रेन इंटू ओरिजिनल लेंथ. ठीक आहे. आता कॉम्प्रेशन म्हणजे त्या ठिकाणी त्याची विड्थ डिक्रीज झाली बघा पोरांनो, बरोबर आहे की नाही. लॅटरल स्ट्रेन म्हणजे तुम्हाला माहिती आहे चेंज इन डायमीटर टू ओरिजिनल डायमीटर, बरोबर आहे की नाही. तर त्या ठिकाणी क्यूब असं वाय डायरेक्शनला काय झालेलं आहे, असं कॉम्प्रेस झालेला आहे, बरोबर आहे की नाही. अशा पद्धतीने तो कॉम्प्रेस झाला इकडून पण आणि झेड डायरेक्शननी पण, बरोबर आहे की नाही. तर ते आपण पाहूया या ठिकाणी. कॉम्प्रेशन पॅरलल टू वाय ॲक्सिस इज इक्वल टू लॅटरल स्ट्रेन इंटू ओरिजिनल लेंथ. आता लॅटरल स्ट्रेन म्हणजे काय, तर तुम्हाला बेसिक फॉर्म्युला त्याचा माहिती आहे, चेंज इन डायमीटर टू ओरिजिनल डायमीटर. ह्या ठिकाणी काय चेंज होते, लेंथ चेंज होते ना त्या क्युबिकल स्ट्रक्चरची. तर म्हणून आपण ह्या ठिकाणी काय केलं, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. आता चेंज इन लेंथलाच आपण कॉम्प्रेशन म्हणू शकतो. अलॉंग वाय ॲक्सिस काय होत आहे, कॉम्प्रेशन होत आहे, बरोबर आहे की नाही. तर या ठिकाणी आपण चेंज इन लेंथला कॉम्प्रेशन म्हणू शकतो, पण आपल्याला पाहिजे काय, कॉम्प्रेशन पाहिजे. तर ह्या ठिकाणी कॉम्प्रेशन इज इक्वल टू काय येणार, हे लॅटरल स्ट्रेन इंटू हे ओरिजिनल लेंथ इकडे मल्टिप्लाय करा. तर तुम्हाला कॉम्प्रेशन पॅरलल टू एक्स वाय ॲक्सिस हेच मिळेल ना, लॅटरल स्ट्रेन इंटू ओरिजिनल लेंथ. ह्याला इक्वेशन नंबर 3 दिलंय आपण, बरोबर आहे की नाही. चला पुढे जाऊया. देअरफॉर कॉम्प्रेशन पॅरलल टू वाय ॲक्सिस काय मिळेल आपल्याला. आता मी या ठिकाणी लॅटरल स्ट्रेनला अजून परत दुसऱ्या क्वांटिटीने मी रिप्लेस करणार आहे, ते कुठून मला त्याचं रिझन सुद्धा मी तुम्हाला सांगतो. लॅटरल स्ट्रेनला मी असं लिहू शकतो का बघा, पॉइझन्स रेशो इंटू लॉन्जिट्युडनल स्ट्रेन इंटू हे आहे तसं ओरिजिनल लेंथला ओरिजिनल लेंथ, बरोबर. आता बघा हे लॅटरल स्ट्रेन कुठून आलं, ही जी क्वांटिटी आहे ती कुठून आली बघा. तुम्हाला माहिती आहे पॉइझन्स रेशो म्हणजे काय, लॅटरल स्ट्रेन अपॉन लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. आपल्याला पाहिजे काय, लॅटरल स्ट्रेन. तर लॅटरल स्ट्रेन बरोबर काय येणार, पॉइझन्स रेशो इंटू लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. तर बघा या ठिकाणी लॅटरल स्ट्रेनलाच मी कशाने रिप्लेस केलंय, पॉइझन्स रेशो इंटू लॉन्जिट्युडनल स्ट्रेन आणि ओरिजिनल लेंथला ओरिजिनल लेंथ. ठीक आहे. तर बघूया आता कॉम्प्रेशन पॅरलल टू वाय ॲक्सिस किती मिळालं, इज इक्वल टू, आता बघा या ठिकाणी पॉइझन्स रेशोला आपण कशाने रिप्रेझेंट करतो बाबा, सिग्माने, बरोबर, इनटू आता लॉन्जिट्युडनल स्ट्रेन बरोबर काय आहे, हे मी ऑलरेडी वर सांगितलेलं आहे तुम्हाला. लॉन्जिट्युडनल स्ट्रेन बरोबर लॉन्जिट्युडनल स्ट्रेस अपॉन यंग्स मॉड्युलस हे मिळतं आपल्याला. कारण का यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला काय असतो, या ठिकाणी दिलंय बघा. यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला काय असतो, लॉन्जिट्युडनल स्ट्रेस अपॉन लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. तर मला काय पाहिजे, लॉन्जिट्युडनल स्ट्रेन पाहिजे. तर काय मिळालं, लॉन्जिट्युडनल स्ट्रेन जर मला काढायचं असेल तर लॉन्जिट्युडनल स्ट्रेस अपॉन यंग्स मॉड्युलस. तर या ठिकाणी मी तेच लिहिले बघा, हे पॉइझन्स रेशो म्हणजे सिग्मा इंटू लॉन्जिट्युडनल स्ट्रेनच्या ठिकाणी लॉन्जिट्युडनल स्ट्रेस अपॉन यंग्स मॉड्युलस इंटू ओरिजिनल लेंथ, बरोबर आहे की नाही. पुढे आता पॅरलल कॉम्प्रेशन पॅरलल टू वाय ॲक्सिस किती मिळाला, आता आपण सिम्बॉलिकली लिहूया याला. सिग्माला सिग्मा इंटू लॉन्जिट्युडनल स्ट्रेस म्हणजेच काय, टेन्शन, तो आपण कशाने शो करतोय, टीने, इंटू ओरिजिनल लेंथ किती आहे, यल, डिव्हायडेड बाय यंग्स मॉड्युलस. यंग्स मॉड्युलसला कशाने शो करतो आपण, वाय. तर याला जर आपण व्यवस्थित सिम्प्लिफाय केलं तर हे आपल्याला काय मिळेल, कॉम्प्रेशन पॅरलल टू वाय ॲक्सिस सिग्मा टी यल अपॉन वाय. ओके, याला इक्वेशन नंबर 4 देऊन टाकू. सिमिलरली आता ज्यावेळेस आपण एक्स डायरेक्शननी टेन्शन अप्लाय केलेलं आहे तर त्या डायरेक्शनला आपल्याला एक्सटेन्शन मिळालेलं आहे आणि रिमेनिंग दोन जे ॲक्सिस आहेत वाय आणि झेड त्याला आपल्याला कॉम्प्रेशन मिळालेलं आहे. तर आता कॉम्प्रेशन पॅरलल टू झेड ॲक्सिस किती मिळेल, जितका एक्स ॲक्सिस वरती मिळाला आहे आपल्याला तितकाच आपल्याला झेड ॲक्सिसला सुद्धा मिळेल. तो किती, सिग्मा टी एल अपॉन वाय. जितका वाय ॲक्सिसला कॉम्प्रेशन मिळेल तितकाच झेड ॲक्सिसला सुद्धा मिळेल. याला इक्वेशन नंबर 5 मिळेल. आता ह्याच्यावरून कन्क्लुजन काय काढता येईल मुलांना, तुम्हाला कन्क्लुजन असं काढता येईल की बाबा जर आपण एक्स ॲक्सिसचं पॅरलल टेन्शन अप्लाय केलं तर आपल्याला एक काय मिळतं, एक्सटेन्शन मिळतं पॅरलल टू एक्स ॲक्सिस. तो किती, टी एल अपॉन वाय.
आणि रिमेनिंग 2 ॲक्सिसला आपल्याला काय मिळतं, कॉम्प्रेशन मिळतं. तर कॉम्प्रेशन पॅरलल टू वाय ॲक्सिस किती मिळालं, सिग्मा टी एल अपॉन वाय, बरोबर आहे की नाही. आणि झेड ॲक्सिसला जे कॉम्प्रेशन मिळालेलं आहे तो किती आहे, सिग्मा टी एल अपॉन वाय, बरोबर आहे. आता सिमिलरली समजा आपण टेन्शन टी अप्लाय केलो पॅरलल टू वाय ॲक्सिस, तर काय होणार हो, पहिल्यांदा आपल्याला एक्सटेन्शन मिळेल पॅरलल टू वाय ॲक्सिस, तो किती, टी एल अपॉन वाय, सेम मिळणार, त्याच काही हे नाही. आता आपल्याला हे डिराईव्ह करत बसायची गरज नाहीये, आपण कन्क्लुजन काढू शकतो. ठीक आहे. आता रिमेनिंग 2 ॲक्सिसला आपल्याला कॉम्प्रेशन मिळेल. कोणकोणत्या ॲक्सिस आहेत, आता वाय ॲक्सिसला जर एक्सटेन्शन मिळालं तर रिमेनिंग 2 ॲक्सिस कोणत्या, पॅरलल टू एक्स ॲक्सिस आपल्याला जो कॉम्प्रेशन आहे तो किती मिळालं, सिग्मा टी एल अपॉन वाय, आणि कॉम्प्रेशन पॅरलल टू झेड ॲक्सिस सिग्मा टी एल अपॉन वाय. ठीक आहे. सिमिलरली जर आपण झेड ॲक्सिसच्या पॅरलल जर टेन्शन टी अप्लाय केलं तर काय प्रोड्यूस होतं, अलॉंग झेड ॲक्सिस किंवा पॅरलल टू झेड ॲक्सिस आपल्याला एक्सटेन्शन मिळतं, तो किती, टी एल अपॉन वाय इतका, आणि कॉम्प्रेशन पॅरलल टू एक्स ॲक्सिस सिग्मा टी एल अपॉन वाय, आणि कॉम्प्रेशन पॅरलल टू वाय ॲक्सिस सिग्मा टी एल अपॉन वाय. ठीक आहे. तर हे सगळं आपण त्या डायग्रामवरून आपल्याला एक्सटेन्शन किती मिळालं, आपण कोणत्या ॲक्सिसच्या पॅरलल आपण टेन्शन अप्लाय केलं तर आपल्याला एक्सटेन्शन मिळतं, आणि कोणत्या ॲक्सिसवरती कॉम्प्रेशन मिळतं, ते आपण व्यवस्थित सगळं आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. ठीक आहे. इथपर्यंत काही अडचण नाही. पुढे आता आपल्याला काय करायचं, नेट एक्सटेन्शन काढायचं आहे पॅरलल टू एक्स ॲक्सिस. आता बघा, नेट एक्सटेन्शन फाइंड आउट करत असताना काय करायचं आहे, आता पॅरलल टू एक्स ॲक्सिस आपल्याला एक्सटेन्शन मिळालं, तो किती, टी एल अपॉन वाय, आणि ज्यावेळेस आपण एक्स ॲक्सिसचं पॅरलल टेन्शन अप्लाय केलो तर वाय आणि झेड डायरेक्शनला आपल्याला कॉम्प्रेशन मिळालं. आणि ऑलवेज मुलांना कॉम्प्रेशन म्हणजे त्या ठिकाणी त्याची विड्थ डिक्रीज होत आहे, म्हणून आपण निगेटिव्ह साईन घेत आहोत. ठीक आहे. आता बघा, एक्सटेन्शन पॅरलल टू एक्स ॲक्सिस टी एल अपॉन वाय मिळालं. आता त्याचबरोबर अलॉंग वाय ॲक्सिस काय होतंय, कॉम्प्रेशन होत आहे, तर सिग्मा टी एल अपॉन वाय, आणि या ठिकाणी निगेटिव्ह साईन आपण का घेतलंय, तर त्याचे जे विड्थ आहे किंवा त्याची जी लेंथ आहे ती डिक्रीज होते पॅरलल टू वाय ॲक्सिस. सिमिलरली मायनस, आता झेड ॲक्सिसला सुद्धा कॉम्प्रेशन होत आहे, तर तो किती, सिग्मा टी एल अपॉन वाय. ह्याला सॉल्व्ह करूया आपण. आता यामध्ये तुम्ही व्यवस्थित जर बघितला तर टी एल अपॉन वाय हे जे आहे ना कॉमन आहे, बरोबर आहे की नाही. टी एल अपॉन वाय आपण जर कॉमन काढलं तर आपल्याला या ठिकाणी मिळते मुलांना टी एल अपॉन वाय इन ब्रॅकेट 1 मायनस 2 सिग्मा. ह्याला इक्वेशन नंबर 6 देऊन टाकूया. आता खूप इम्पॉर्टंट आहे बरं का. आता ज्यावेळेस आपण पॅरलल टू एक्स ॲक्सिसला टेन्शन अप्लाय केलो त्यावेळेस त्याची लेंथ चेंज झाली, बरोबर आहे की नाही. जसं की या ठिकाणी आपण एक क्युबिकल स्ट्रक्चर कुठे गेला तो, या ठिकाणी. आता ज्यावेळेस आपण पॅरलल टू एक्स ॲक्सिस टेन्शन अप्लाय केलो तर हा जो फेस आहे तो पुढे शिफ्ट झाला इकडे, बरोबर. ऍक्च्युली त्याची ओरिजिनल लेंथ एल इतकी होती, आता आपल्याला या ठिकाणी लेंथ चेंज झाली दिसेल, म्हणजे नवीन लेंथ. तर आता न्यू लेंथ किती आहे ते आपल्याला बघायला लागणार. नेट एक्सटेन्शन आपण काढलं, आता नवीन लेंथ किती आहे ते आपण पाहूया. तर बघा, आता न्यू लेंथ ऑफ ईच साइड, आता प्रत्येक साइडची जी लेंथ आहे ना ती चेंज झालेली आहे. तर ते किती बघा, न्यू लेंथ ऑफ ईच साइड म्हणजेच काय, ओरिजिनल लेंथ प्लस त्याच्यामध्ये झालेला एक्सटेन्शन, बरोबर आहे की नाही. न्यू लेंथ ऑफ ईच साइड इज इक्वल टू ओरिजिनल लेंथ प्लस एक्सटेन्शन. तर आता बघा, न्यू लेंथ किती आहे, ओरिजिनल लेंथ किती आहे, एल इतकी, बरोबर आहे की नाही. आणि एक्सटेन्शन किती प्रोड्यूस झालेलं आपण पाहिलं, इतका, बरोबर आहे की नाही. टी एल अपॉन वाय इन ब्रॅकेट 1 मायनस 2 सिग्मा. तर ह्या ठिकाणी पुट करूया आपण एल प्लस टी एल अपॉन वाय इन ब्रॅकेट 1 मायनस 2 सिग्मा. तर ह्याला जर सॉल्व्ह केलं, दोन्हीमध्ये एल कॉमन आहे तर एल कॉमन काढून घेऊया. तर इन ब्रॅकेट काय राहिलं, 1 प्लस टी अपॉन वाय इन ब्रॅकेट 1 मायनस 2 सिग्मा. ह्याला इक्वेशन नंबर 7 देऊया. आता ज्यावेळेस ह्या बॉक्सची किंवा ह्या क्यूबची लेंथ चेंज झाली मुलांना, त्यावेळेस त्याचं व्हॉल्यूम सुद्धा चेंज झालं, बरोबर आहे की नाही. जशी आपल्याला न्यू लेंथ मिळाली त्या क्यूबिकल स्ट्रक्चरची, तशीच आपल्याला ह्या ठिकाणी न्यू व्हॉल्यूम सुद्धा काढायला लागणार. आता बघा, ऑल साइड्स काय आहेत, इक्वल आहेत. तर तुम्हाला माहिती आहे एखाद्या क्यूबचा आपण व्हॉल्यूम कसं काढतो, साइड इंटू साइड इंटू साइड, बरोबर आहे की नाही. तर साइडचा क्यूब होणार. तर या ठिकाणी आपल्याला म्हणजेच आता साइड म्हणजे त्याची लेंथ एल इतकी आहे,
सॉरी लेंथ आहे त्याची, तर साईड मीन्स लेंथ क्यूब होणार. आता न्यू लेंथ किती मिळालेली आहे आपल्याला, इतकी, बरोबर आहे की नाही. तर या ठिकाणी व्हॉल्यूम काय मिळणार आपल्याला, हे एलला त्याचं एलचं क्यूब घेऊन टाकायचं आणि ब्रॅकेटमध्ये जी टर्म आहे 1 + t/y इंटू 1 - 2 सिग्मा ह्याचं क्यूब करा. ठीक आहे, त्याला सिम्प्लिफाय केल्यानंतर काय मिळेल बघा, एल क्यूब इन ब्रॅकेट 1 + 3t/y इन ब्रॅकेट 1 - 2 सिग्मा. आता हे कुठून आलं, मॅथमॅटिक्स मध्ये एक सिरीज आहे मुलांनो, 1 + x⁻n. ठीक आहे, जर आपण स्मॉल व्हॅल्यूज ऑफ एक्स साठी जर व्हॅल्यू फाइंड आउट करायचं असेल तर 1 + x⁻n ला आपण 1 + nx असं लिहू शकतो. ठीक आहे, 1 + nx. ह्या ठिकाणी मी हाच फॉर्म्युला यूज केला आहे बघा. ह्या ठिकाणी आता हे 1 प्लस ही पूर्ण जी टर्म दिसते t/y इंटू 1 - 2 सिग्मा, ह्याला आपण म्हणू शकतो x. ठीक आहे, तर 1 + x⁻³ असं जर असेल तर आपण याला कसं रिप्लेस करू शकतो, 1 + nx म्हणजेच या ठिकाणी 1 प्लस हे n म्हणजेच काय आहे 3 आहे, तर 3t/y इन ब्रॅकेट 1 - 2 सिग्मा. तर तुम्हाला न्यू व्हॉल्यूम किती मिळालं त्या क्यूबचा, एल क्यूब इन ब्रॅकेट 1 + 3t/y इन ब्रॅकेट 1 - 2 सिग्मा. ठीक आहे, ह्याला इक्वेशन नंबर 8 म्हणूया. आता ह्या ठिकाणी चेंज इन लेंथ फाइंड आउट करायचं आहे. चेंज इन लेंथ मीन्स काय, ज्यावेळेस आपण अलॉंग एक्स ऍक्सिस त्याला टेन्शन अप्लाय करतोय त्या ठिकाणी आपल्याला लेंथ चेंज झालेली दिसली, बरोबर. आता ती कितीने चेंज झाली तर ते बघू आपण. तर चेंज इन लेंथ इज इक्वल टू चेंज इन व्हॉल्यूम. ओके, आता व्हॉल्यूम चेंज झालं ना, तर चेंज इन व्हॉल्यूम बरोबर काय येणार, न्यू व्हॉल्यूम मायनस ओरिजिनल व्हॉल्यूम. म्हणजे जे नवीन व्हॉल्यूम मिळालेलं आहे त्याच्यातून ओरिजिनल व्हॉल्यूम मायनस केलं तर आपल्याला चेंज इन व्हॉल्यूम मिळून जातं, बरोबर आहे की नाही. तर तो किती, आता न्यू व्हॉल्यूम किती मिळाले आपल्याला, ही इक्वेशन नंबर 8 मध्ये दिले तेवढं, बरोबर आहे की ना. आणि ओरिजिनल व्हॉल्यूम किती आहे, एल क्यूब, कारण का प्रत्येक साईडची जी लेंथ आहे ती एल आहे. तर एल इंटू एल मीन्स काय, एल क्यूब. तर बघा न्यू व्हॉल्यूम या ठिकाणी लिहा, एल क्यूब इन ब्रॅकेट 1 + 3t/y इंटू 1 - 2 सिग्मा मायनस ओरिजिनल व्हॉल्यूम एल क्यूब. ठीक आहे, ह्याला आता बघा हे एल क्यूब जर कॉमन काढलो आपण तर ब्रॅकेटमध्ये काय उरलं, 1 + 3t/y इन ब्रॅकेट 1 - 2 सिग्मा मायनस 1 स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. ठीक आहे, आता बघा चेंज इन व्हॉल्यूम किती मिळालं बघा. आता एल क्यूबला एल क्यूब, ह्याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर हे +1 आणि हे -1 कॅन्सल होतील. इथं उरलं काय, 3t/y इन ब्रॅकेट 1 - 2 सिग्मा. ह्याला इक्वेशन नंबर 9 देऊया. आता बघा ह्या ठिकाणी त्या क्युबिकल स्ट्रक्चरचं व्हॉल्यूम चेंज होते मुलांना, बरोबर आहे की नाही. तर आपल्याला आता या ठिकाणी व्हॉल्यूम स्ट्रेन म्हणजे काय ते माहित असणं गरजेचं आहे. बेसिक डेफिनेशन व्हॉल्यूम स्ट्रेनची काय, चेंज इन व्हॉल्यूम डिवाइडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम, बरोबर आहे की नाही. चेंज इन व्हॉल्यूम डिवाइडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम. तर बघा व्हॉल्यूम स्ट्रेन इज इक्वल टू चेंज इन व्हॉल्यूम किती मिळालं आपल्याला इतकं, आणि ओरिजिनल व्हॉल्यूम किती आहे एल क्यूब. ह्याला जर सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला व्हॉल्यूम स्ट्रेन मिळेल 3t/y इन ब्रॅकेट 1 - 2 सिग्मा. ह्याला इक्वेशन नंबर 10 म्हणूया. ठीक आहे, आता बघा नेक्स्ट बल्क मॉड्युलस म्हणजे काय. बल्क मॉड्युलसचा फॉर्म्युला येतो व्हॉल्यूम स्ट्रेस अपॉन व्हॉल्यूम स्ट्रेन. ह्या ठिकाणी असं आहे मुलांना, हे थोडं दिसत नाहीये, हे ऍक्च्युली असं आहे, हे डिवायडेड बाय असं आहे. बल्क मॉड्युलस बरोबर व्हॉल्यूम स्ट्रेस किंवा त्याला आपण नॉर्मल स्ट्रेस असं म्हणतो, डिवायडेड बाय व्हॉल्यूम स्ट्रेन. ठीक आहे, व्हॉल्यूम स्ट्रेन. एक मिनिट, व्हॉल्यूम स्ट्रेन. तर बघा आता बल्क मॉड्युलस बरोबर व्हॉल्यूम स्ट्रेस किंवा नॉर्मल स्ट्रेस तो किती आहे हो. आपण नॉर्मल डायरेक्शनला जसं एक्स डायरेक्शनला आपण किती टेन्शन अप्लाय करतोय टी, म्हणजे तो काय एक प्रकारचा स्ट्रेस आहे. तर स्ट्रेसला आपण कशाला शो करतो, टी ने. आणि व्हॉल्यूम स्ट्रेन आपण या ठिकाणी फाइंड आउट केलंय आताच, बरोबर आहे की नाही. तो किती आहे, इक्वेशन 10 मध्ये तुम्हाला दिलेला आहे, 3t/y इन ब्रॅकेट 1 - 2 सिग्मा. आता बघा बल्क मॉड्युलसला आपण कशाने शो करतो, के ने. तर के इज इक्वल टू ह्या ठिकाणी आपल्याला काय मिळेल बघा, हे जे वाय आहे वाय, हे वाय डिनॉमिनेटर हे न्यूमरेटरला जातं वर. तर ह्या ठिकाणी काय मिळेल आपल्याला, हे बघा हे टी आणि हे टी कॅन्सल झाले, हे टी आणि हे टी कॅन्सल झाले, हे वाय वर गेलं. तर बल्क मॉड्युलसला आपण के न रिप्रेझेंट करतो इज इक्वल टू वाय अपॉन 3 टाइम्स 1 - 2 सिग्मा
किंवा याला आपण असं पण लिहितो y इज इक्वल टू 3k इन ब्रॅकेट 1 मायनस 2 सिग्मा. आणि हेच रिलेशन जे आहे मुलांनो, हेच आपल्याला शो करायचं होतं काय, यंग्स मॉड्युलस, बल्क मॉड्युलस आणि पॉइझन्स रेशो मध्ये. तर बघा तिन्ही टर्म्स या ठिकाणी आलेले आहेत, वाय, के आणि सिग्मा. तर हेच रिलेशन आपल्याला यामध्ये प्रूफ करायचं होतं. तर हे प्रूफ झालेलं आहे. अशा पद्धतीनं ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये हा जो डेरिव्हेशन आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. व्यवस्थित एक्झाममध्ये तुम्ही ज्यावेळेस प्रिपरेशन करणार आहात त्यावेळेस ह्या डेरिव्हेशनची प्रॅक्टिस करा. कुठं तुम्हाला कन्फ्युजन होत असेल किंवा समजत नसेल, मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता, मी त्या ठिकाणी तुमचं प्रॉब्लेम सॉल्व करेन. ठीक आहे. तर ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये फक्त बस एवढंच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायचं विसरू नका. आणि तुमच्या मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होईल. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये बस एवढंच. आता भेटूया दुसऱ्या नवीन व्हिडिओ लेक्चरमध्ये. त्या ठिकाणी आपण दुसरं रिलेशन बघणार आहोत इलॅस्टिक कॉन्स्टंटचं. ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.